नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच पाहूया. पुणे टीईटी परीक्षा घोटाळ्याची व्याप्ती आता वाढतच चालल्याचं दिसतंय. आता या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली आहे. नाशिकमधून आरोग्य विभागातला एक टेक्निशियन आणि चाळीसगावमधून जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी मिळून 350 परीक्षार्थींकडून तब्बल 4 कोटी रुपये घेऊन ते एजंट मार्फत मुख्य आरोपींना दिल्याची बाब आता तपासादरम्यान समोर आलेली आहे. या दोघांनाही आता 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती वाढत जातानाच दिसते. आणखी 2 जणांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, फ्रॉम डे वन आपण सांगत होतो, ज्यावेळेस टीआयटीचा घोटाळा समोर आला त्यावेळेस हे हिमनगाचं टोक आहे त्याचाच आता प्रत्यय येताना दिसतोय. कारण नाशिक आणि जळगावमधले 2 एजंट पकडले ना, त्या दोघांनीच मिळून 350 शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडनं 4 कोटी रुपये गोळा केलेत आणि ह्या प्रमुख आरोपींना दिलेले आहेत. ही एक लिंक आहे. असे बीडगाव आहे, जळगाव, अमरावती, अशा प्रत्येक एजंटने किती पैसे गोळा करून दिले असतील विचार कर. हिशोबच लागत नाही त्याचा. पूर्ण राज्यभरात हे नेक्सस आहे. म्हणून याचं पूर्ण तळापर्यंत जाऊन चौकशी केली गेली पाहिजे. त्याशिवाय हे सगळं नेक्सस समोर येणार नाही. पोलीस आपलं काम एकदम चोख बजावतात. पण अडचण अशी झाली आता पोलीस दलामध्ये, ह्या सायबर पोलीस दलात आरोपी बाहेर आणतात हे सगळे. त्यातला एक जण कोणतरी संसर्गित होता, कोरोना संसर्गित. त्याच्यामुळं पोलीस दलातील डीसीपी मॅडम भाग्यश्री नवटकेसह 8 जण पोलीस कोरोना बाधित झालेत आणि 5 आरोपी मुख्य, म्हणजे त्यात तुकाराम सुपे, हा आशुतोष शर्मा, हे प्रीती देशमुख, गायकवाड, हे सगळे कोरोना बाधित झाले. त्यांना शेवटी आयसोलेशन जेलमध्ये ठेवावं लागले. आणि हे जे डीसीपी मॅडम आणि इतर पोलीस कर्मचारी जे बाधित झालेत त्यांनाही होम आयसोलेशन व्हावं लागलेलं आहे. म्हणजे आता पोलिसांना काम कारवाई करताना बाहेरून आरोपी पकडून आणताना काळजी घ्यावी लागणार आहे. बरोबर. आरोपी आणला तर तो कोरोना बाधित असला तर अख्खं पोलीस स्टेशन संसर्गित होतंय, अशी अवस्था झाली. म्हणजे कोरोनामुळे हे कुठं कारवाईत खंड पडतो की काय, कुठेतरी व्यत्यय येतो की अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण काल पोलीस दलात रॅपिड टेस्टिंग झालं तर 50 पॉझिटिव्ह आलेत, 50 पोलीस. त्याच्यामुळं आता इथून पुढे ही कोरोनाशी लढताना पोलीस दलालाही काळजी घ्यावी. कारण मध्यंतरी भीमा कोरेगावचा बंदोबस्त होता. पण चंद्रकांत, या सगळ्या प्रकरणी आता आणखी काही लोकांची अटक होण्याची शक्यता वाटते का? तपासातले जे धागेदोरे आता सापडतायत, आता 2 जणांना अटक तर झाली आहे, या दोघांसोबतच आणखी काही लोक असण्याची शक्यता व्यक्त होतीये का? त्यांच्यापर्यंत आता पोलीस नेमके कसे पोहोचतील, या सगळ्याबद्दल काय सांगाल? हो, निश्चितच. कालच बीडमधून नागरगोजे नावाचा शिक्षक एजंटला पकडलेला आहे, त्याला इकडे आणलं जातंय. पण अडचण अशी की कोरोनामुळे हे आरोपी, समजा पोलीस गेले एखादा, म्हणजे पहिल्यांदा आता आरोपीला पकडताना त्यांच्या टेस्ट कराव्या लागणार आहेत, अशी अवस्था आहे. आरोपी अनेक आहेत, सगळे एजंट अजून पकडायचे. आत्ताशी काहीतरी 5-10 एजंट पर्यंत डिपार्टमेंट गेलेले आणि एजंट असे किमान 40 आहेत, पोलिसांची माहिती. ह्या सगळ्या एजंट लोकांना पकडायचे. कारण मेन पैसे गोळा करणारे शिक्षकांकडनं ही एजंट मंडळी आहेत आणि ही राज्यभरात पसरलेली आहेत. त्याच्यामुळे आरोपीची संख्या वाढतच जाणार आहे. आज मितीला 37 ते 38 आरोपी अटकेत आहे घोटाळ्यामध्ये. ही संख्या 80 पर्यंत आरामशीर जाऊ शकते जर सगळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आले तर. बिलकुल. चंद्रकांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं जाणून घेऊचे आपण पाहतो. या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती आता वाढताना दिसतेय. 2 जणांना आणखी पुणे सायबर पोलिसांनी अटक केलेली आहे. या पुढची बातमी पिंपरी चिंचवडमधली आहे. म्हाडा आणि आरोग्य भरती आणि सोबतच टीईटी परीक्षेतल्या घोटाळ्यापाठोपाठ आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी लष्कर भरती पेपर फुटीचं देखील रॅकेट उद्ध्वस्त केलेलं आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये व्हेइकल मेकॅनिकल पदावर उमेदवारांची भरती करणाऱ्या टोळीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीनं आतापर्यंत 40 उमेदवारांना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन परीक्षेची मुख्य प्रश्नपत्रिका पुरवली असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे. प्रत्येक उमेदवाराकडून 5 लाख रुपये घेत ही टोळी उमेदवारांना नोकरी मिळवून देत होती. आतापर्यंत या टोळीनं 36 जणांना नोकरी मिळवून दिलेली आहे. त्यामुळे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये नोकरी मिळालेल्या 36 उमेदवारांना देखील पोलिसांनी आता सह आरोपी केलेला आहे. लष्कराच्या बीआरओ भरती प्रक्रियेत देखील आता घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे. पिंपरीमध्ये लष्कर भरतीचं हे रॅकेट पोलिसांनी आता उद्ध्वस्त केलेलं आहे. बोगस भरती करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आलेली आहे.
40 उमेदवारांना प्रश्नपत्रिका पुरवण्यात आलेली होती। प्रत्येक उमेदवाराकडून 5 लाख रुपये घेतले गेले होते आणि आतापर्यंत या टोळीनं 36 जणांना नोकरी मिळवून दिलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात या 36 उमेदवारांना सुद्धा पोलिसांनी सह आरोपी केल्याचं समजतंय। बीआरओ मध्ये व्हेइकल मेकॅनिकल पदावर ही उमेदवार भरती केली जात होती। ही सगळी बोगस भरती करणाऱ्या टोळीला आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। लष्कराच्या बीआरओ भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचं उघडकीला येत आहे। भारतीय लष्कराची बीआरओ ही एक विंग आहे, एक विभाग आहे। देशांतर्गत 19 राज्यांच्या सीमेवर बीआरओ काम करत असते। अनेक देशांच्या सीमालगत बीआरओचं काम सुरू असतं। छत्तीस लोकांचं भरती केलेल्याचं समोर आलं ना, आणि ते पूर्वीच्या 31 ऑक्टोबरचे परीक्षेमध्ये त्यांना भरती करण्यात आलेलं आहे। 36 लोकांना, 40 पैकी 36 लोक, ज्यांना 40 लोकांना त्याने प्रश्नपत्रिका दिले, त्याने 36 लोकांना 3च्या 3 प्रश्नपत्रिका दिले आणि 4 लोकांना जे 2 प्रश्नपत्रिका दिले होते त्यापैकी आले नाही, किंवा त्या 4 लोकांनी 3 पैकी 2च प्रश्नपत्रिकाची तयारी केली आणि त्यामुळे ते 4 लोक सिलेक्ट झाले नाही। बाकी 40 जे लोक बसवले होते एका खोलीमध्ये, त्या 40 पैकी 36 लोक सिलेक्ट झालेले आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गोविंद, पिंपरीमध्ये लष्कर भरतीचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यामध्ये पोलिसांना आता यश मिळालेलं आहे आणि हे रॅकेट खूप मोठं असण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते। गोविंद, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, आपण ही बातमी काल दाखवल्यानंतर बीआरओचे अधिकारी जे आहेत ते सांगवी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि त्यांनी या तपासामध्ये आता पूर्ण माहिती घेण्याचं ते घेत आहेत। मात्र यात सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे जे आरोपी यामध्ये पकडले गेले होते त्यामध्ये एक रिटायर्ड लान्स नाईकचाही समावेश आहे आणि आणखी एक रिटायर्ड अधिकारीसुद्धा जो लष्कराचा होता त्याचाही समावेश आहे। आणि या तिघांनी मिळून जे 3 आरोपी पकडलेले आहेत त्यांनी आत्तापर्यंत 36 युवकांना बीआरओच्या भरतीमध्ये त्यांना ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्या पुरवलेल्या होत्या। 31 ऑक्टोबर रोजी जी परीक्षा झाली होती, त्यामुळे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जी आहे लष्कराची विंग, हे अत्यंत संवेदनशील विंग आहे जी सीमारेषेवर काम करते, अनेक देशाच्या सीमारेषेवर काम करते। त्याचबरोबर भारतात म्हणजे देशांतर्गत 19 राज्यात ज्या सीमा आहेत तिथे सुद्धा काम करते। म्हणजे लष्करासाठी रोड बनवणे असतील किंवा इतर कन्स्ट्रक्शन उभारणं असेल आणि लष्कराची जी वाहनं आहेत त्यांची देखभालीचं महत्त्वाचं कामही या विंगकडे असते। त्यामुळे देशाच्या सुरक्षेशी तडजोड करण्याचा कोणी प्रयत्न केलाय का, एवढा हा संवेदनशील विषय आहे आणि म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस याला अत्यंत संवेदनशीलपणे हाताळत आहेत। 3 आरोपींना आतापर्यंत अटक केल्या गेल्या आणि त्यांनी कबुली दिलेली आहे की 36 जणांना भरती केलं। तर महाराष्ट्रातलेच हे तरुण आहेत, मात्र हे नेमके 36 कोण आहेत आणि त्यांना आत्ता आरोपी करण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांचीही चौकशी केली जाते का, आणि ज्यावेळेस यांना प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या एकाच ठिकाणी बसून यांचे जे आहेत पेपर घेतले गेलेले आहेत भरती परीक्षेदरम्यानचे, त्यामुळे ते नेमकं ठिकाण कुठं आणि ज्यावेळेस ही जाहिरात दिली गेली त्यावेळेस बीआरओकडनंच ही जाहिरात दिल्या गेली होती का, याचाही शोध आता पोलीस घेत आहेत। मोठा संवेदनशील विषय आहे आणि त्यामुळे पोलीस आयुक्त जे आहेत कृष्णप्रकाश ते अत्यंत संवेदनशीलपणे हा सगळा प्रकार हाताळत आहे। बिलकुल गोविंद, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। नागपुरात आरटीई अंतर्गत बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मिळवण्याचं सत्र अद्याप सुरूच असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। आरटीई प्रवेश पडताळणी समितीच्या हाती काही पुरावे देखील लागलेले आहेत। याच बाबतचा एक विशेष रिपोर्ट पाहूया। नागपुरात बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश, आरटीई अंतर्गत घेतले प्रवेश, प्रवेश पडताळणी समितीचा आरोप।
समाजातील आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक मागास घटकांच्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी RTE अंतर्गत प्रवेश दिला जातो. मात्र काही जणांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे गरिबांच्या मुलांचा हा हक्क हिरावून घेतल्याचं नागपुरामध्ये समोर आलंय. RTE प्रवेश पडताळणी समितीच्या हाती याबाबत काही धक्कादायक पुरावे सुद्धा लागलेत. एका पालकानं त्या गावात राहत नसताना चक्क अनोळखी इसमाचं 1969चं गॅस कनेक्शन जोडून आपल्या विद्यार्थ्याचा प्रवेश मिळवला. तर एका पालकानं गावच्या उपसरपंचाचं विजेचं बिल हे रहिवासी प्रमाणपत्र जोडून मुलाचा प्रवेश घेतलाय. नागपूरमध्ये जवळपास 5870 RTE अंतर्गत प्रवेश होतात. त्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त असे बोगस कागदपत्र जोडून प्रवेश केल्याचं पुढे येत आहे. तपासामध्ये जी काही कागदपत्र आली ती अत्यंत धक्कादायक आहे. माझ्या हाती काही कागदपत्र आहेत, त्यामध्ये आपण बघूया की कशाप्रकारे पालक खूप खोटी कागदपत्र जोडतात. म्हणजे माझ्या आधी हे जे इलेक्ट्रिक बिल आहे, निलेश गौलकर या पालकांनी जे स्वतःचं रहिवासी प्रमाणपत्रासाठी त्या गावचं जोडलेलं इलेक्ट्रिक बिल आहे. वास्तविक हे येरला गावचे जे उपसरपंच आहे हर्षल गमे यांच्या घरचं हे प्रमाणपत्र आहे. निलेश गौलकर त्या गावात राहत नसताना देखील ते या गावचं रहिवासी असल्याचं दाखवण्यासाठी त्यांनी हे इलेक्ट्रिक बिलचं खोटं प्रमाणपत्र त्या प्रवेशाच्या वेळेस जोडलेलं आहे. नागपुरात 2021-22 या वर्षात 5870 मुलांचे RTE अंतर्गत प्रवेश झाले. यामध्ये अनेक पालकांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश मिळवल्याचा आरोप पडताळणी समितीचा आहे. याची CID चौकशी करावी अशी मागणी सुद्धा केली जाते. जहाँ पे रेंट एग्रीमेंट ही बदल दिया गया और जब हमने उसका चेक किया गवर्नमेंट से तो वो दस्तावेज कुछ और हमको मिले. अब ये सब सारे चीज़ें जब हम प्रशासन के सामने रखते हैं और कमेटी के सामने रखते हैं तो कुछ अधिकारी है, मैं उनका नाम भी बताता हूँ आपको, कि हमारी जो BRC है नागपुर पंचायत समिति की, वहाँ पे दिलीप लोखंडे है और शरद भंडारकर, ये दोनों का मिलकर यहाँ पे रैकेट चल रहा है. और ये रैकेट का जो सिस्टम से ये जो काम कर रहे हैं उसमें कहीं ना कहीं भ्रष्टाचार की बू आ रही है और ये दस्तावेज मेरे हाथ में उसका प्रूव है. अब होता ऐसा है कि जब कोई भी मामला सरकार के विरोध में जाता है तो ये क्या करते हैं, कमेटी से लोगों को बाहर कर देते हैं. और ये कहीं ना कहीं सबसे बड़ा गंभीर मुद्दा है कि जो हमारा राइट टू एजुकेशन है उसका सीधा सीधा उल्लंघन हो रहा है. या घोटाळ्यासंदर्भात नागपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी या संपूर्ण प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूरनी सखोल चौकशीचे आदेश आम्हाला दिलेले आहे आणि या प्रकारची खोटे कागदपत्रांची चौकशी आणि त्या पालकांची चौकशी आमच्या लेवलवरून सुरू आहे. याबाबत शिक्षण विभागाला आदेश केलेले आहे आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून असे प्रकार पुढच्या वेळेस होणार नाही, त्यामुळे गरीब मुलांवर अन्याय होणार नाही याबाबत आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि याबाबत झालेली कारवाई आपणास कळवण्यात येईल. RTE ही योजना सरकारने आर्थिक आणि सामाजिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं मोफत उघडी व्हावीत यासाठी सुरू केली. मात्र या योजनेतील गैरप्रकार बघितला तर या योजनेचा उद्देश अजूनही साध्य होताना काही दिसत नाही. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत. देशामध्ये गेल्या 24 तासात दैनंदिन सर्वात मोठी रुग्णवाढ नोंदवली गेलेली आहे. 24 तासात 1,17,000 नवे रुग्ण आढळलेले आहेत. देशात कोरोनाचा हाहाकार असल्याचं दिसतंय. 24 तासात 302 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. 30,000हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलाय. मात्र देशात पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेलेली आहे. गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे 1,17,000 नवे रुग्ण आढळलेत. 302 कोरोना रुग्णांचा मृत्यू देखील काल दिवसभरात झालाय. तर 30,000हून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे, त्यांना डिस्चार्ज दिला गेलाय. WHOनं ज्या प्रकारे ओमायक्रॉनच्या नव्या प्रकाराची लक्षणं वाढतायत, प्रकरणं वाढतायत, त्यामुळे एक नवी समस्या उद्भवू शकते असा इशारा दिलाय. भारतातल्या कोरोना रुग्णसंख्येनं आता जबरदस्त वेग पकडलाय, त्यामुळे एकूणच चिंतेतही भर पडतीये. सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची.
ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुंबईच्या महापौर सध्या माध्यमांशी बोलतायत. थेट जाऊया तिकडे. बेफिकीरपणे काही नागरिक काही म्हणते काही नागरिक हे जर वागत राहिले तर मात्र जे आपण मागे कायम म्हणत आलो 100मध्ये 80-85 नागरिक काळजी घेतात आणि हे 10-15% जी लोक आहेत ती वाढता वाढता त्याची टक्केवारी जास्त वाढते आणि त्याचे परिणाम मग राज्यात मुंबईत दिसायला लागतात. त्यामुळे घाबरण्यापेक्षा आपण काळजी घेऊया. जे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं माझं कुटुंब माझी जबाबदारी या दायरेत राहून जर आपण काळजी घेतली तर आपण बऱ्यापैकी या संकटावर मात करू शकतो. आपण मीडियाच्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय आज डॉक्टर बाधित होत आहेत, BSTचे कर्मचारी बाधित होत आहेत. मग उद्या जर ही संख्या अशीच मोठ्या प्रमाणात वाढली आणि आत्ता बेड आमची रिकामी आहेत म्हणून आम्ही त्या निर्णयापर्यंत पोचत नाहीये, पण अतिलक्षणाची जर वाढ झाली कारण आत्ता WHOचा एक निर्णय आहे की त्या निर्णयावर WHO आजही म्हणतंय की तुम्ही ओमायक्रॉन किंवा आता होणारा करोना इतका गंभीर स्वरूपाचा नाही असं समजू नका. त्याला गंभीरच आहे असं समजून चालाल तेव्हा फार मोठ्या गंभीर परिस्थितीला आपल्याला जावं लागणार नाही. महापौर मॅडम, साधारण दर 2 दिवसांनी आढावा घेतला जातो. आज शुक्रवार आहे, पुढे वीकेंड आहे. चर्चा अशी आहे की वीकेंड लॉकडाऊन लागण्याची सुद्धा शक्यता आहे. आज महापालिकेत या संदर्भात काही बैठक आहे का? तसा निर्णय होण्याची काही शक्यता आहे का? आज माझ्या माहितीनुसार स्वतः मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि त्याच्याबरोबर असलेले मंत्री महोदय आणि सन्माननीय शरद पवार या सगळ्यांशी बोलून निश्चित कुठला तरी एक निर्णय होईल. आणि ते मात्र दिसतंय की शनिवार आणि रविवार वीकेंड असल्यामुळे मुंबईच्या बाहेर जाणारे आणि मुंबईत येणाऱ्यांची संख्या जास्त वाढते आणि त्यामुळे दोन्हीकडे म्हणजे महाराष्ट्र काय आणि मुंबई याच्यामध्ये जो खतरा आहे किंवा जो धोका आहे ती पातळी ओलांडताना दिसते. आणि ती ओलांडत असताना मुख्यमंत्र्यांचं जे स्वतःचं एक निर्णय ते हळुवार पावलाने पण खंबीरपणे ते आपल्याला घेताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या 2 दिवसाचा निर्णय कदाचित आपल्याला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कळेल. जे काही निर्णय राज्यात आणि याच्यामध्ये केलेले आहेत त्याच्यात वाढ होऊ शकते कारण रुग्णसंख्या वाढते म्हणून. सौम्य लक्षणाची मंडळी म्हणजे रुग्ण खूप आहेत, पण तरी पण ते जर गांभीर्याने नाही घेतलं तर कदाचित धोक्याची पातळी ओलांडून गेल्यानंतर धावपळ होणार, ती वेळीच रोखावी अशा पद्धतीने मुख्यमंत्री सकारात्मक विचाराने चाललेले आहेत. आणि आज महाराष्ट्र जनतेला आणि मुंबईच्या जनतेला पक्की खात्री आहे की उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे जे काही मुख्यमंत्री आहेत ते घिसडघाईने निर्णय घेणारे नाहीत आणि धोक्याची पातळी ओलांडू देणारही नाहीत. त्यामुळे आपण एक जो कायम नागरिकांनी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांवर जो काही विश्वास टाकला आणि पहिला लाट दुसरी लाट रोखली त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण इतर राज्यांच्या तुलनेने इतर देशाच्या म्हणजे देशांपेक्षा आपण बऱ्याच सुस्थितीत राहिलो आहोत आणि राहू याची लोकांना नागरिकांना पक्की खात्री आहे. त्यामुळे आजही मी सांगते आम्ही पूर्ण लॉकडाऊनच्या आत्ता तरी विचारात नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की मुंबईच्या नागरिकांनी जे काही 10-12-15% लोक ऐकतच नाही त्यांनी तो घेऊ नये आणि तशा पद्धतीने इतरांना धोक्यात आणू नये अशा आपल्या माध्यमातून मी सर्वांना नम्र विनंती करते. मॅडम, मुंबई शहरात जर आपण पाहिलं तर याआधी सुद्धा आपण असे निर्बंध जे आहे ते लावलेले होते, जे त्यांना मिनी लॉकडाऊन म्हटलं गेलं होतं. जर दुकानांच्या वेळा काही ठराविक ठिकाणी जे धार्मिक स्थळं किंवा सामाजिक कार्यक्रम असतील त्यांना काहीतरी वेळ ठरवून देणं,
वर्क फ्रॉम होम जो आहे त्याला कुठेतरी प्राधान्य देणं, असा काही विचार ह्या सगळ्या छोट्या निर्बंधांचा सुरू आहे का सध्या, किंवा हे मिनी लॉकडाऊनचा विचार आहे का? कारण निश्चित आज संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेल, कारण वाढणारी रुग्णसंख्या ही 4 पटीने आहे. त्यामुळे मिनी लॉकडाऊन हा परवडण्यासारखा आहे सर्वांनाच, लोकांना, नागरिकांना. आणि त्याच्यात पण सुधारणा झाली नाही आणि जर रुग्णसंख्या वाढून अतिलक्षणाचे रुग्ण वाढायला लागले तर तेव्हा कुठेतरी आपल्याला फुल लॉकडाऊनचा विचार करावा लागेल. माझ्या माहितीनुसार आज पंतप्रधानही इतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. त्यांनी सुद्धा हे फार गांभीर्याने घेतलेलं आहे, कारण दिसतं तितकं हे ओमायक्रॉन हलका विषाणू नाही असं WHO सांगतायत. त्याला गांभीर्याने घ्या असं WHO किंवा ICMR जे आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला एक दिशा देतात, त्या तज्ज्ञांचं जर म्हणणं असेल तर मला वाटतं नागरिकांनी ह्याची पुरेपूर स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊन आपण करोना बाधित होणार नाही किंवा ओमायक्रॉनचं बाधित होणार नाही याची काळजी घ्यावी. जे बाधित झाले अतिलक्षणाची त्याच्यासाठी आमची यंत्रणा राज्याची असेल, मुंबई महापालिकेची असेल, ती पूर्णतः सज्ज आहे. पण परत एकदा सांगते, ती सज्ज आहे याचा अर्थ असा नाही फज्जा उडवून, फार मोठ्या रुग्णसंख्या वाढली आणि धोक्याची पातळी तर पुन्हा काही प्रश्न विचारणारी पण लोक आहेत की त्यावेळेला असं म्हटलं होतं. मुळात त्यावेळे आणि ह्या वेळेला नाही, तर येणाऱ्या संकटाला सामोरं ठेवून काय गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि किती खंबीरपणे निर्णय झाले पाहिजे ह्याच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सक्षम आहेत. ताई, तुम्ही म्हणालात की लोकांनी काळजी घेतली पाहिजे, मात्र आज मुंबईचं जे दादर मार्केट आहे, भाजी मार्केट आपण म्हणतो, सकाळचं भरतं, तिथे जाऊन आम्ही देखील रियालिटी चेक केलं, मात्र तिथे लोक काळजी घेताना दिसले नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसले नाही, मास्क कोणाच्या तोंडावरती व्यवस्थित नव्हते आणि मार्शल्स देखील तिथे नव्हते. तर याच्याआधी काही कारवाई केली जाणार आहे का? नाही, मुळात म्हणजे मला मुंबईकरांना हेच सांगायचं आहे की मार्शल असावे ह्या मताशी आम्ही कोणीच नाही, परंतु अशा पद्धतीने जेव्हा तुमच्याच माध्यमातून त्यावेळेला लोक मार्शलही नीट वागेनासे होतात आणि लोकही नीट वागत नाही. त्यामुळे दोन्हीकडच्या जबाबदाऱ्या एकदा फिक्स व्हायला पाहिजे. सगळ्या नागरिकांनी नियमाने मास्क घातला तर मार्शलची गरज नाही, कारण महानगरपालिका दात करून पोट भरत नाही, त्यांच्या दंड वसुलीतून आम्हाला काही मिळवायचं नाही. पण तुम्ही सुरक्षित राहावे म्हणून ही योजना किंवा म्हणून ही दिलेलं लोकांना सांगण्यासाठी किंवा त्यांना फाईन मारण्यासाठी. पण लोकांनी जर सगळ्यांनी ठरवलं की आम्ही 100% मास्क घालणार, जो घरातून बाहेर निघू तो मास्क घालूनच निघू, घरात येऊ तेव्हा तो मास्क कुठेतरी बाजूला करू. पण जर तुम्ही तसं वागणार नसाल तर काही आता भरारी पथकं पण तयार आहेत, मार्शल तयार आहे, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक वागावं अशी विनंती. धारावीमध्ये देखील आपल्याला मागील 1-2-3 दिवसामध्ये रुग्णवाढ होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. अशात काही विशेष मोहीम जी आहे ती धारावीपुरतं आपण घेणार आहात का? कारण की पहिल्या लाटेमध्ये आपल्याला माहिती आहे कोरोनाचा हॉटस्पॉट आपल्याला बघायला मिळाला होता. नाही, मुळात धारावी हा तर फारच मोठा सगळ्याचाच हॉटस्पॉट, कारण धारावीसारखी दाटीवाटीनी असणारी स्लम हा एशिया खंडात 1 नंबर लागतो. त्यामुळे तिथे काळजी वाटणं अतिशय बरोबर आहे. पण त्याचबरोबर के वेस्ट, के ईस्ट, एल वॉर्ड हे जे खतरनाक लोकसंख्या असलेले वॉर्ड आहेत, मग एम असेल, एम ईस्ट, एम वेस्ट, तिथे डी वॉर्ड जे हाय राईज सोसायटींमधनं रुग्ण मिळत आहेत. त्यामुळे अशा सगळ्यांकडे बघता आपल्याला काळजी घेणंच एक पहिलं हत्यार, पहिलं औषध. आपलं सांभाळणारं पहिलं कोण तर पहिला मास्क आणि स्वतःला सांभाळणं. गर्दी आहे तर तुम्ही गर्दीमध्ये मास्क काढू नका, शक्यतो गर्दी होता का म्हणे ह्याचे प्रयत्न आपण करतोय. आजच तुमच्या माध्यमातून बघितलं कुठची तरी एक लोकल 15 मिनिटांनी उशिरा आली तर तुफान त्या प्लॅटफॉर्मवर गर्दी होती. याचा अर्थ सुरळीतपणा जो ओघ आहे तो कदाचित आपण आता काहींचं वर्क फ्रॉम होम आपण जे म्हणतोय ते करू, काहींच्या ऑफिस टाईम बदलायला लागतील, काहींना घरून काम करा सांगितलं जाईल,
त्यामुळे या सगळ्या गोष्टी नागरिकांच्या जास्त हातात आहे, कारण यंत्रणा सज्ज आहे. याचा अर्थ असा नाही होत की आम्ही बेफिकीर वागूया. आणि जे कोणी वागतात त्यांना जर प्रत्येक नागरिकांनी पण जर एकमेकांना टोकलं तर इतरांची गरज लागणार नाही. मग पोलीस म्हणा, भरारी पथक म्हणा किंवा मार्शल. आम्ही दुसऱ्याला करेक्ट केलं किंवा दुसऱ्याने मला करेक्ट केलं की नाही मास्क नाही घातले घाला, तर कदाचित महानगरपालिकेवर येणारा ताण आणि आपल्याला वाटणारी भीती ही कमी होऊ शकते. मॅडम, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिझायनर मास्कच्या संदर्भात एक कमेंट केली होती पुण्यामध्ये. ते म्हणाले होते की डिझायनर मास्क घालू नका, N95 मास्क घाला, तोच खरा मास्क आहे, बाकीचे मास्क हे मास्क नाही आहे. तुम्ही नेहमी वेगवेगळे मास्क घालता, तुम्ही आता N95 मास्क घालणार का? नाही, मुळामध्ये माझा 3 लेअरचाच मास्क आहे आणि श्वसनाला मला जे योग्य वाटतं की माझा बचाव होतोय 3 लेअरच्या मास्कनी. आणि मी महिला आहे, वय वाढलं तरी सौंदर्य किंवा छान राहणं हा काय गैर नाही, कारण मास्क तर लावायचाच आहे. त्यामुळे कोणी काही म्हणू दे, म्हणजे त्यांनी म्हणणं त्यांचं बरोबर आहे, पण माझा पण 3 लेअरचाच मास्क असतो, कॉटनचा असून तो धुतला जातो, पुन्हा वापरला जातो आणि ती काळजी मी घेते. त्यामुळे पवारसाहेबांनी जे सांगितलं की याच्यामध्ये N95 लावा, पण आपण थोडा हे करू की N95चा जो मास्क आहे तो कॉस्टली आहे. सामान्यातल्या सामान्य जनतेचं मी नेतृत्व करते, मग माझ्या सामान्य जनतेला काय परवडेल त्याचं मी जर एक्झाम्पल राहिली तर इतरही ते वापरतील आणि करतील. हा एक आदर्श असा, आणि तो थोडासा महिला असल्यामुळे एक तो सुप्त गुण असतो की सगळंच मॅचिंग हवं तर ओके, पण माझं संरक्षण होतं आहे ना त्या मार्क्सनी, म्हणून मी तो वापरतो. ताई, अजून एक प्रश्न आहे. साधारणपणे आता जी रुग्णवाढ आपल्याला दिसत आहे त्यापेक्षाही अधिक रुग्णवाढ असण्याची शक्यता आहे. याचं कारण की लोक घरीच टेस्ट करतायत आणि ते ICMR असेल किंवा मग प्रशासनाला, स्थानिक प्रशासनाला कळवत देखील नाहीये, होम क्वारंटाईन होतात. अशात प्रशासनाला योग्य ते पर्याय असेल किंवा नियोजन करणं असेल किंवा जी योग्य संख्या आहे ती देखील समोर येत नसल्याचं चित्र आहे. नाही, मला वाटतं सगळ्या लॅब जिथे टेस्ट केली जाते ते आपण सगळ्या कनेक्ट करून घेतलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वॉर्डला प्रत्येक लॅब कनेक्ट झाली. आणि मला याच्या पुढे जाऊन मी सांगेन की जे कोणी असं करत असेल ते स्वतःला फसवत आहेत. कारण तुम्ही जर असं केलं आणि अतिलक्षणं वाढली आणि मग तुम्ही धावपळ केली तर त्याला म्हणजे आपण आपलं जीवन खूप मोठ्या धोक्यात घालतोय. होम क्वारंटाईन व्हा हे आता तर नियमात आहे, पण त्याच्याबरोबर होम क्वारंटाईन होत असताना सोसायटीकडे तो बोर्ड लावला जातो. सोसायटीचे अख्खे लोक किंवा चाळीचे, बिल्डिंगचे त्यांच्यावर नजर असते. त्यामुळे होम क्वारंटाईन व्हायला हरकत नाही, पण खरे आकडेवारी ही लपवण्यामध्ये, म्हणजे प्रायव्हेट लॅबमधनं करून घ्यायचं किंवा कुठेतरी ते मिळत असेल ती बनावट असू शकते, हे आपण मागच्या लॉकडाऊन याच्यामध्ये दुसऱ्या लाटेत, पहिल्या लाटेत पाहिलं आहे. त्यामुळे कुठल्याही याला जाऊन टेस्ट करून आपण निगेटिव्ह आहोत किंवा पॉझिटिव्ह आहोत हे करणं, मला वाटतं आपणच आपल्याला फसवतोय असं होतं. कोरोना व्यतिरिक्तचे 2 प्रश्न आहेत. एक तर काल आशिष शेलार यांनी एक आरोप केलेला आहे की मुंबईमध्ये जवळपास 253 विहिरी आहेत, ज्या विहिरी आता अनधिकृत असल्याचं एवढ्या वर्षानंतर मुंबई महापालिकेच्या लक्षात आलं. आणि गेल्या 10 वर्षात जवळपास 3000 कोटी रुपयांचं पाणी हे चोरून विकलं गेलेलं आहे. त्यामुळे मुंबई मुळात ही चोरी करणारे लोक कोण आहेत आणि मुंबई महानगरपालिका आता तरी या चोरीकडे लक्ष देणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित. नाही, काही प्रश्न हिताचे आहेत. इतक्या जर विहिरी खोदल्या गेलेल्या असतील, पाण्याची पातळी म्हणजे आपल्या जमिनीच्या पाण्याची पातळी या पद्धतीने खराब होत असेल आणि पुढच्या जीवनासाठी ते धोकादायक आहे, माहिती दिली आहे, निश्चित ते तपासून घेऊ आणि त्यांच्यावर कारवाई करू जे समोर येईल ते. त्यामुळे ज्या काही विरोधक असले तरी कुठली गोष्ट सांगतायत ही सकारात्मक कशी घ्यावी ते आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीकडे सकारात्मक बघतोय.